नमस्कार, सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज वाटेगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदूंचं संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी भेट देण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य साई तेजस्विनी ताई इथं उपस्थित झालेले आहेत. ताई, आज आपण इथं संमेलनाला उपस्थित लावलेलं आहे. काय वाटतंय सगळा माहोल बघून? खूप छान वाटतंय की आपण हे जे संमेलनाचं आयोजित केलेलं आहे त्याच्यानी आपल्याला एक आपली हिंदू अस्मिता जागृत करण्यासाठीचं एक जे संधी मिळालेली आहे त्याच्यासाठी इतकी लोकांनी हा भाग घेतलेला आहे. आणि तसंच मार्गदर्शन करण्यासाठी जे महाराज जी आहेत त्यांनी खूप चांगलं आता प्रवचन दिलं, त्यामुळे मला पण खूप छान वाटलं. मला माझ्या संस्कृतीबद्दल अजून खूप काही जाणायला मिळालं, त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं. हा माहोल खूप चांगला आहे. हा झाला धार्मिक प्रश्न, पण आपण एक इतिहास घडवलेला आहे. महाराष्ट्रातनं सर्वात लहान आपण जिल्हा परिषदेला निवडून गेलेला. काय वाटतंय ताई, म्हणजे हा आता आपला प्रवास आपण बाहेर देशात शिकण्यासाठी आला होता, त्यानंतर आता महाराष्ट्रात येऊन आपण निवडणूक लढवली, जिंकला. आता काय वाटतंय, काय कारण तरुणांनी निवडणूक लढवावी का, तरुणांनी राजकारणात यावं का, असं काही माहोल आहे का? त्याच्याबद्दल मला हेच वाटतंय की मी 26 होते जेव्हा मी निवडणूक जिंकले, आणि मी खरं म्हणलं तर अमेरिकेवरून माझं मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग करून आले. आणि सुशिक्षित महिला प्रतिनिधित्व हे आपल्या भागामध्ये खूप कमी आहे मला असं वाटतं. आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणं आणि युवकांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना एक रिप्रेझेंटेशन देणं हे मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे. तसंच तुम्ही जसं म्हणला की युवकांनी यायला पाहिजे का, तर 100% मला वाटतंय. कारण आपल्या सगळ्यांच्या युवकांच्या एक विजनमध्ये खूप डिफरन्स आपल्याला जाणवायला दिसतो. कारण आता हे यंग ब्लड आहे, ते थोडं राजकारणामध्ये आलं तर एनर्जाइज सगळं होणार आहे. सिस्टम थोडी आपण बदलू शकतो आणि ग्रास रूट लेवल म्हणजे ग्रामस्थान लेवलपर्यंत आपण पोचू शकतो. तसंच लोकांचे मुद्दे आपण अजून मोठ्या एका बुलंद आवाजाने वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. हे युवकांमध्ये ताकद आहे. त्यामुळे मी पण सगळ्यांना हेच म्हणेल की युवकांनी इंटरेस्ट घ्यावा, राजकारण नाही तर समाजकार्यासाठी इंटरेस्ट घ्यावा, कारण मी तसं करतेय. त्यामुळे मी तसंच तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेल की तुम्ही सगळ्यांनी पण असंच जुडून आपण असंच पुढे जायला पाहिजे. सर्वांना जाणून घ्यायचा एक असा कौतुकाचा विषय आहे, कारण भाऊंच्या आमदारकीच्या वेळेला पण एक किंग मास्टर तुमच्या घरी होते, तुमच्या निवडणुकीच्या वेळेला पण किंग मास्टर तुमच्या घरीच आहेत. काय वाटतं त्यांच्याबद्दल, काय बोलाल? मला वाटतं की हे भाऊंचं मेहनत होती एवढ्या वर्षांची, असं मी पडद्या मागे तुमच्या आईचा हात खूप मोठा आहे. बर तसं म्हणलं तर एका सक्सेसफुल माणसाच्या मागे नेहमी एका स्त्रीचा हात असतो. तसाच माझ्या आईचा माझ्या निवडणुकीसाठी आणि माझ्या वडिलांच्या निवडणुकीसाठी होता. त्या खूप विचार करतात, त्या खूप सिस्टमॅटिक आहेत, ऑर्गनाइज्ड आहेत. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते की वहिनी साहेबांसारखं एक मास्टर माइंड नाही म्हणणार पण स्ट्रॅटेजिस्ट आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश आहे की त्या आहेत. भाऊंना मंत्रीपद का, तुम्हाला जिल्हाध्यक्षपद, काय त्यांची अपेक्षा आहे? नाही, त्यांची अपेक्षा आहे की आमच्या तर्फे देशमुख साहेबांनी जसं या जनतेसाठी या दोन्ही भागांसाठी काम केलं तसंच आमच्या हातातून पण तसंच काम व्हावं, हेच त्यांची अपेक्षा आहे आमच्यापासून. आम्ही पद जास्त बघत नाही, आम्ही काम जितकं होतं तेच आम्ही नुसतं बघतो. शेवटचा प्रश्न आहे, आता काही दिवसातच जिल्हाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. काय वाटते, महिलांसाठी आरक्षित आहे, लागेल का संधी? मी काय बोलू नाही शकणार, कारण जे आमचं जे युती सांगेल आणि जे आपलं जे बोलेल, बीजेपी जे बोलतील किंवा युती जे बोलेल तशा हिशोबानेच आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतंय. संधी मिळाली तर तयारी आहे का, मानसिकता आहे का? 100%. ऑपॉर्च्युनिटी ही अशी असते की मला वाटते की संधी ही 100% घ्यावी, कारण जर विजन असेल तर कुठचीही संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात असतं. थँक्यू.